नमस्कार. माझं नाव अरुण परांजपे. अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एपिसोडमध्ये मी आपणासमोर 2 कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या दोन्ही कविता व्हॉट्सअपवर आलेल्या आहेत, त्यामुळे ह्या कोणी लिहिल्या याची मला कल्पना नाही. पण ज्या कोणी ह्या कविता लिहिलेल्या आहेत त्यांना वंदन करून ह्या कविता मी आता आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या दोन्ही कविता यांचा मेन विषय हा देव हा आहे. पहिल्या कवितेमध्ये देव कुठे शोधावा याचं वर्णन कवीने केल्याचं दिसतं. तर दुसऱ्या कवितेमध्ये देव आहे असं समजून जे का रंजले गांजले त्यांची सेवा करण्याकरता कवी परमेश्वराकडे सामर्थ्य मागत आहे. तर अशा या दोन्ही कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. या दोन्ही कविता जर आपल्याला आवडल्या तर आपण आपल्या मित्रपरिवाराला आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. धन्यवाद. नमस्कार. या भागातील एक पहिली कविता जी आहे तिचं शीर्षक आहे देव कुठे शोधावा. कोणाचा देवावर विश्वास असतो, देवाचा नसतो, कोणाचा नसतो. यासंबंधी सुरुवातीला विवेचन करून कवी देव चराचरात कसा भरलेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. अगोदरच सांगितल्याप्रमाणे ही कविता व्हॉट्सअपवर आलेली असल्यामुळे या कवितेचा कवी कोण आहे याची मला कल्पना नाही. पण ज्या कोणी कवीने ही कविता रचलेली आहे त्याला वंदन करून ही कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. अगोदरच सांगितल्याप्रमाणे कवितेचं शीर्षक आहे देव कुठे शोधावा. आता ह्या कवितेला मी सुरुवात करीत आहे. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. देव ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे. देव ज्यांना नको आहे त्यांच्यासाठी तो भास आहे. आस्तिक नास्तिक वादात मी पडत नाही. देव मानावा किंवा मानू नये या भानगडीत मी पडत नाही. छोटा किंवा मोठा हार मी देवाला अर्पण करत नाही. पाव किलो पेढ्याची लालूच मी देवाला कधीच दाखवत नाही. सर्व दुनियेला सातत्याने जो भरभरून देत असतो त्याला मी काहीच देत नाही. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. जे होणार असते ते टळत नसते. खाटल्यावर बसून कोणालाच काही मिळत नसतं. म्हणूनच मी देवाला कसली लालूच दाखवत नाही, नवस सायास करत नाही. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. देवळात जाऊन देवाची प्रार्थना करावी, परमेश्वराची आराधना करावी, परंतु देव चराचरात भरलेला असतो याची जाणीव ठेवावी. तो एखाद्या शाळेत शिकवत असतो, एखाद्या शेतात राबत असतो, एखाद्या प्रयोगशाळेत संशोधन करीत असतो वा सीमेवर रक्षण करीत असतो. तो हेमलकसातही असतो, त्याचप्रमाणे तो आनंदवनातही असतो. देव हा चराचरात भरलेला असतो याची जाणीव ठेवून जर आपण आपली वर्तणूक केली तर आपलं आयुष्य सुखाने जगता येतं. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काहीही अडत नाही. ही पहिली कविता ही इथेच संपते.
यानंतर मी आता पुढच्या सत्रामध्ये दुसरी कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. धन्यवाद. नमस्कार. या भागातली दुसरी कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. या कवितेचं शीर्षक आहे तू बुद्धी दे, तू तेज दे. ही कविता सुद्धा व्हॉट्सअपवर आलेली असल्यामुळे या कवितेचा कवी कोण आहे याची मला कल्पना नाही. पण ज्या कोणी कवीने ही कविता लिहिलेली आहे त्याला वंदन करून ही कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे तू बुद्धी दे, तू तेज दे. या कवितेमध्ये कवी जे का रंजले गांजले त्यांची सेवा करण्याकरता परमेश्वराकडे बळ मागत आहे. तर ही कविता आता मी सुरुवात करीत आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती. सापडेना वाट जाना होतयांचा सारथी. साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना. तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. धमण्यातल्या रुधिरासया खल भेदण्याची आस दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. आता शेवटचं कडवं. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखासया बळ दे नवे झेपावया आकाश दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. ही दुसरी कविता ही इथेच संपते. या दोन्ही कविता जर आपल्याला आवडल्या, आपल्या आयुष्याला काहीतरी नवीन आयाम देणाऱ्या आहेत असं वाटलं, तर आपण या दोन्ही कविता आपल्या मित्रपरिवाराला आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. धन्यवाद.